ही निवडणुकीची जी प्रोसेस आहे ना, निवडणुकीची ही प्रोसेस विशिट होते ना. काय झालं याच्यामध्ये की त्यांचा जो म्हणणं आहे की बिनविरोध झाली. मी सुरुवातीपासून हे सांगतो की जोपर्यंत इथलं संपत नाही तोपर्यंत नाही. हे बघा, यांनी नामनिर्देशन पत्राचा विड्रॉल दिला आणि जे शिंदे नावाचे जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट होतं सरस्वती शिंदे, त्यांनी नामनिर्देशन पत्र ह्यांनी विड्रॉल अलाउड करू दिलं. राहिलं काय, एक नामनिर्देशन पत्र राहिलं ना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. आज न्यायालयापुढे सबमिशन करत असताना त्यांचं म्हणणं होतं की उद्या आम्हाला अलॉटमेंट ऑफ सिम्बॉल करायचं. किती कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहेत. हे कंडक्ट जे आहे आरओचं, आमचं म्हणणंच एवढं आहे की ज्या वेळेला एवढ्या प्रोटेक्शन मध्ये आम्ही त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र भरायला जातो, त्यावेळेला निवडणूक निर्णय अधिकारी यांची जी जबाबदारी आहे ती आम्ही आणि त्यांचं जे वागणं आहे ती आम्ही न्यायालयापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आज ते स्पष्ट झालं, आपल्या समोर आले, आपल्या माध्यमात आले, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेलं, विड्रॉल अलाउड केलं, विड्रॉल झालं. राहिला नामनिर्देशन पत्र कुणाचा, प्राजक्ता पाटील या सन्माननीय महिलेचाच फक्त नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी राहिलं असं त्यांचं रेकॉर्ड आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, जे आपल्याकडे सर्टिफाईड कॉपी डे टू डे त्यांच्या ह्याच्यामध्ये येते. मला आता सरप्राइझिंग ती गोष्ट, आता न्यायालयाला सुद्धा ती सरप्राइझिंग गोष्ट होती. आज त्यांनी उद्या युक्तिवादासाठी प्रकरण ठेवू असं ज्या वेळेला आम्ही म्हटलं, न्यायालय म्हणालं वेळ आता पुरणार नाही, त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की नाही उद्या आम्हाला अलॉटमेंट ऑफ सिम्बॉल करायचं. मी म्हणलं करता येत नाही ना कायद्यानुसार. अलॉटमेंट ऑफ सिम्बॉल म्हणजे काय, म्हणजे चिन्ह वाटप करायचं. एका प्रकारे म्हणजे मॅटर ऑफ विषयभूषण थोडं खाली. सर, आज कोर्टामध्ये खरं तर सुनावणी झालेली आहे. काय नक्की कोर्टात युक्तिवाद झाला, काय एकंदरीत कोर्टाचं कामकाज झालं, काय सांगा? युक्तिवादासाठी त्यांनी जे काही म्हणणं दिलेलं आहे त्या म्हणण्याची जी कॉपी आहे ती आज आम्हाला मिळालेली आहे. आणि ते कॉपी मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये युक्तिवाद करण्यासाठी उद्याची तारीख मागितलेली आहे. आणि ते सन्माननीय न्यायालयाने आम्हाला उद्याची तारीख युक्तिवादासाठी दोघांनाही दिलेली आहे. सगळ्यात सरप्राइझिंग गोष्ट ह्या प्रकरणामध्ये मला आज जी दिसली, जाणवली, सन्माननीय न्यायालयापुढे ज्या वेळेला निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या विधिज्ञांनी स्टेटमेंट केलं, शिवाय आपल्याकडं सर्वच लोक ह्याच्याकडे प्रतिनिधींकडे, माध्यमांच्या प्रतिनिधीकडे ती माहिती आपल्याकडे दिलेली आहे. त्यांनी ते विड्रॉल अलाउड केलं. आणि शिंदे नावाच्या महिलेनं अनगर नगरपंचायतसाठी जो भरलेला नामनिर्देशन पत्र होता त्याला ते विड्रॉल अलाउड केलं. त्यांनी ऍक्च्युली कायद्यामध्ये तरतूद अशी आहे, डायरेक्ट नगर अध्यक्ष पदाची ज्या ठिकाणी निवडणूक होते आणि त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्राच्या निर्णयाविरोधामध्ये जर एखादं अपील प्रलंबित असेल, मी सुरुवातीपासून एकच गोष्ट माध्यमांशी सांगत आलेलो आहे, तो कायदा आहे जी मी नमूद करत आलेलो आहे पहिल्यापासून, की जोपर्यंत तो अपील जिल्हा न्यायाधीशापुढे निर्णयित होत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया पुढे जात. नियमामध्ये अशी तरतूद आहे की जर अपील केलं, समजा ज्या दिवशी नामनिर्देशन पत्राची स्क्रुटनी झाली त्याच्यानंतर व्हॅलिड नामनिर्देशित सदस्याची नावे त्यांनी त्यांच्या नोटीस बोर्डावरती लावायची, की ती 18 तारीख होती आपल्या मॅटरला. आम्ही 20 तारखेला समजा या ठिकाणी अपील दाखल केलं, आम्हाला 3 दिवसाचा लिमिटेशन पिरियड होता, अवधी होता. आम्ही अपील दाखल केलं, त्यांना नोटीस निघून दिली. नोटीस त्यांना मिळाल्यानंतर कारवायाची जी प्रक्रिया आहे ते नियमामध्ये दिली आहे, जी त्यांच्यावरती बंधनकारक आहे, ती न पाळता त्याच्यामध्ये काय करायला अपेक्षित होतं त्यांनी, की बाबा असं असं अपील जिल्हा न्यायालयामध्ये झालेलं आहे आणि अपिलाच्या प्रती माझ्याकडे आहेत आणि ते त्या नमुना नंबर 5 त्याच्यामध्ये असतो, तो त्याच्या नोटीस बोर्डावरती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी लावायचा, न्यायालयात यायचं दुसऱ्या दिवशी. आणि 21 तारखेला ते इथं आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तो कंप्लायन्स न्यायालयाचा केलेला आहे, म्हणजे अपील प्रलंबित आहे याची त्यांना आयडिया आहे. ज्या वेळेला त्यांना अपील प्रलंबित आहे याची माहिती होती त्यावेळेला नियमामध्ये स्पष्ट तरतूद अशी आहे की तिथलं विड्रॉल जे आहे ते विड्रॉल ज्या वेळेला न्यायालयाचा अपिलामधला निर्णय लागेल त्यावेळेला तिथलं विड्रॉल अलाउड केलं जातं. कुणाला जर नामनिर्देशन पत्र मागं घ्यायचं असेल तर ती डेट तेवढ्याच पद्धतीनं पुढे जाते. आता आपण न्यायालयामध्ये सर्वजण युक्तिवाद ऐकत होतो, मी त्या ठिकाणी तो कायदाही दाखवला की ज्या वेळेला न्यायालयाचा निकाल येईल तिथून पुढे मला वाटतं 3 दिवसापर्यंत मग पुन्हा विड्रॉल पुढे लांबतं. हे प्रकरण जर बघितलं तुम्ही आणि कंडक्ट आरओचं जर ह्या प्रकरणामधलं बघितलं, आपल्या माध्यमाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण आता मला पण आपणच दाखवलं की त्याने विड्रॉल अलाउड केले, ते की जे कम्प्लिटली बेकायदेशीर आहे. ही फार मोठी अपडेट राज्य निवडणूक आयोगानं खरं म्हणजे ह्याचा दखल घेतली की ज्या न्यायालयामध्ये ज्या नामनिर्देशन पत्राच्या स्क्रुटनीच्या विरोधामध्ये अपील प्रलंबित आहे, अपील निर्णयित व्हायच्या अगोदर त्याचं नॉलेज त्यांना आहे, ते निर्णयित व्हायच्या अगोदर यांनी विड्रॉल अलाउड केलं. किती घाई एखाद्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं एखादी निवडणूक प्रक्रिया करत असताना करावी याचं मूर्तिमंत उदाहरण हे आहे. असं आता आम्ही न्यायालयासमोर मांडलेलं आहे.
असं माझं मत नाही, मी न्यायालयापुढे सबमिट केलं आहे. सांगा याचे परिणाम नक्की काय होतील जर का अशा पद्धतीने नगराचा नंबर ऑफ विड्रॉल्स दोनच राहिले होते ना कॅन्डिडेट, एक तर बाद केला होता, एकच विड्रॉल. हीच मॅटर जागावर 4 दिवस झाला. सगळ्या जगाला हे आहे ना, एकच मिनिट फक्त एक थोडस जरा मागे सारखा सगळे सरका मागा अजून 3-3 फूट मागे सारखा हे आपल्याला सरका मागा अजून काय केलं काय काय थोडं मागे जा मला माहिती सुरू एकच असतं. तुम्ही सांगा ना. करायचं सुरू नाही एक मिनिट फोन आहे व्हिडिओ बघा एबीपी कुठे चाललंय मध्ये हे तर ओके एबीपीला जातो मान टाकली होती ना तुमचं झालं की माहिती तिकडे लावा कुठं म्हणजे सांग. आहे इलेक्शन कमिशन तो एक वेगळा तो सध्या आपल्या समोरचा विषय नाही, तो एक वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये याचा आणि या केसवर काय परिणाम होईल? एक्झॅक्टली त्याचा रिलेव्हन्स लावण्याचा आम्ही उद्या प्रयत्न करणार की याचा मेन मुख्य मुद्दा काय आहे? सूचकाची सही नाही नाही त्याच्या समोर आला बरोबर ना, नाही तो ती अजून युक्तिवादच व्हायचा आहे, आणखी युक्तिवाद व्हायचा आहे. आम्हाला सरप्राइझिंग गोष्ट ही समोर आली की विड्रॉल अलाउड केलं आणि आम्हाला उद्या अलॉटमेंट ऑफ सिम्बॉल करायचं आहे, त्याच्यामुळे तारीख उद्या ठेवण्यात येऊ नये, आजच्या आज युक्तिवाद ऐकावा असा ज्या वेळेला युक्तिवाद नाही आलाय पुढे आला तर दॅट वॉज सरप्राईज. आणि म्हणून मग आम्ही तुम्हाला विचारणा केली तर तुमच्याकडनं आम्हाला आलं की बाबा अशा पद्धतीनं आम्हाला ऑनलाईन आलं विड्रॉल झालं, सर्टिफाईड कॉपी आलेली आहेत, कलेक्टर ऑफिसला त्यांनी कळवलेले आहेत, सगळ्या मीडियात आहेत. आता गिवन परिस्थितीमध्ये आता आपण सर्व प्रतिनिधी माध्यमांचे न्यायालयासमोर होतात, तो नगर परिषदेच्या नगराध्यक्षाचा डायरेक्ट निवडून येण्याच्या नगराध्यक्ष पदाचा जो नियम आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की जिथं अपील प्रलंबित आहे तिथलं विड्रॉल अपीलाचा निर्णय झाल्यानंतर परमिसेबल आहे. त्याच्या आधी कसं केलं हा प्रश्न आहे ना. या संदर्भात उद्या काय नक्की होणार आहे? या संदर्भामध्ये अपीलाचा तर युक्तिवाद होईलच उद्या, आणि उद्या अपीलामध्ये आमचा निर्णय होईल. त्या अनुषंगाने आम्ही पुढे आमची बाजू मांडणारच आहे. त्या नामनिर्देशन पत्राचं काय केलं, कशा पद्धतीने काय, आमची केसच ती आहे ना कोर्टामध्ये. पण कंडक्ट जे आहे एकंदरीत ह्या निवडणुकीवर ज्या पद्धतीनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं अर्जदाराच्या वतीनं, त्यात काहीतरी क्रक्स दिसतोय का नाही. आधी ज्या वेळेला खरं ही आर्ग्युमेंट मीडियात करायची नाही, कोर्टापुढे आम्ही करूच, पण ज्या वस्तुस्थिती आपल्या समोर आता तिथं आल्या आणि आपल्या समोर जे कागद ते आपल्या समोर आहेत, तुम्ही बघा, काढून बघा सगळं आहे का नाही तुमच्याकडे, आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे विड्रॉल कसं काय अलाउड केलं म्हणून. कायद्याचा नियम दाखवला, पण तहसीलदारांचं किंवा सरकारी वकिलांचं असं म्हणणं आहे की प्रक्रिया आम्हाला पार पाडायची आहे. दुसरीकडे प्रक्रिया जर पारच पाडता येऊ शकत नसेल तर निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्याची घाई का करताय? एक्झॅक्टली मला ते म्हणायचं आहे. जिथं आता आपल्या माध्यमातून मी पाहतोय, आम्ही पाहिलं, आमच्या अर्जदारांनी आता पाहिलं की विड्रॉल अलाउड केला, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी त्यांची सही शिक्क्याची कॉपी पाठवली. इथं नामनिर्देशन पत्र भरलेले 3 उमेदवार, एकाचं इनव्हॅलिड झालं म्हणून पाठवलं, दुसऱ्यानं विड्रॉल केला म्हणून लिहून पाठवलं. म्हणजे तुम्ही विड्रॉल अलाउड केलं त्यांना. आणि त्यांचं मला वाटतं माध्यमात, आता माध्यमातल्या स्टेटमेंटवरती मी जायला नको, फक्त न्यायालयापुढे काय झालं या अनुषंगाने मी सांगतो. मला एकंदरीत हेच सांगायचं आहे की जे कंडक्ट आहे, ज्या पद्धतीनं काम केलं जातंय, निवडणूक लोकशाहीमध्ये घेत असताना जी जबाबदारी असते कायद्यानं घालून दिली त्या पद्धतीने केली पाहिजे, हे आम्ही न्यायालयाच्या वेळोवेळी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.